नमस्कार, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. मी कायमच घाईत व्लॉग स्टार्ट करते कारण कायमच घाई सध्या सुरू आहे माझ्या आयुष्यात. आज आम्ही निघालेलो आहोत दादासाहेबांच्या घरी पार्टीला. दादासाहेब म्हणजे आपले सुख म्हणजे मधले दादासाहेब. सो त्यांनी एक छोटस गेट टुगेदर अरेंज केलंय आमच्या सगळ्यांसाठी. सो त्यांच्याकडे आम्ही निघालेलो आहे आणि बघूया किती लवकरात लवकर आम्ही पोहोचू शकतो ते. चला तिकडे भेटूया घरी डायरेक्ट. खूप खूप दूर आलो आणि याराला खूप झोप आली आहे यार. आम्हाला वाटलं नव्हतं एवढा वेळ लागेल. खूप वेळ लागला. थोडं थोडं म्हणत खूपच वेळ लागला रे. हो ना, आम्हाला घ्यायला आलेले आहेत. चला फायनली पोहोचलोय आम्ही डेस्टिनेशनला. खूप मज्जा येते. सगळे भेटले. याराला आमच्या फिश टँक सापडलंय. काउंट करा. वर्षा के साथ अंबा. मला वाटलं नव्हतं यारा तिकडे रमेल म्हणून, पण तिने खूप एन्जॉय केली पार्टी आणि ती प्रचंड इन्व्हॉल्व होती. असं नाही की ती तिचंच खेळत होती. पुढे तुम्हाला दिसेलच तिने किती एन्जॉय केलं ते. पण मी खुश होते की ती हे सगळं एन्जॉय करतेय. ही आमची मुलं टीव्ही बघतायत. लक्ष त्याच्यात. गाणं वाजव रे आम्हाला. मला सगळ्यांना वेळ देता यावा, व्यवस्थित बोलता यावं म्हणून कैलाश याराला सांभाळत होता. आणि म्हणूनच मी इतकं बिनधास्त नाचू शकत होते माझ्या फेवरेट डिरेक्टर सोबत, म्हणजेच चंद्रकांत सरांसोबत. खूप दिवसांनी सीन व्यतिरिक्त आम्ही इतकी धमाल करत होतो, वेडेपणा करत होतो. फक्त मज्जा आणि मज्जा बास. अब बारी आई हमारे संजू बाबा की, म्हणजेच उदयची. उदय आणि गौरीने पण धमाल केली. सगळे मनसोक्त नाचत होते. फक्त खूप दिवसांनी भेटल्यामुळे सगळे वेड्यासारखे नाचत होते.
या सगळ्या पार्टीत जान आणली ती म्हणजे ओमकारने. ओमकार हा दादासाहेबांचा मोठा मुलगा आहे आणि तो म्युझिकचे नॅशनल इंटरनॅशनल शोज करत असतो. थँक्यू सो मच ओमकार, तुझ्यामुळे खरंच पार्टीत खूप रंगत आली. हल्ली सेलिब्रेशन म्हटलं की केक आलाच पाहिजे, सो असाच केक आमच्याकडे आला आणि आम्ही तो केक कट केला. संध्या काकूंनी केक बरोबरच अमेझिंग फूड अरेंज केलं होतं. पापलेट फ्राय असू दे, सुरमई फ्राय असू दे, त्याचबरोबर डिलिशियस म्हणजे डिलिशियस बिर्याणी होती आणि त्यामुळे पार्टीला 4 चांद लागले. थँक्यू सो मच दादासाहेब आणि संध्या काकू. खूप सुंदर पार्टी अरेंज केली आणि सगळ्यांना एकत्रित जमवण्याचं अवघड काम तुम्ही केलं. सुख म्हणजे नक्की काय असतं या सिरियल मधील काही पात्रांचा प्रवास इथेच थांबणार होता आणि दादासाहेबही त्यातले एक होते. म्हणून दादासाहेबांनी सगळ्यांना एकत्रित आणण्याचा घाट घातला. इथे बरीच जण इमोशनल झाली आणि इमोशनल होणं साहजिक आहे, कारण 3 वर्षापासूनचा हा बॉन्ड आता कायमस्वरूपी सोबत असणार आहे आणि त्यामुळे इमोशनल होणं एकदम साहजिक आहे. Three cheers for 900 episode. भाई थोड़ा रड़लो तो दी जरा. आपको ग्लिसरीन की जरूरत नहीं. ये दिल दिखाएंगे हम, दिल. ये दिल रो रहा है. सर खूप इमोशनल झाले सर, आतून खूप इमोशनल कॅमेरा बंद करतोय. भले मी हिरो असेल शोचा किंवा ही हिरोईन असेल किंवा चंदू सर डिरेक्टर आहेत आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल आपण सगळे स्ट्रॉंग आहोत. माधुरी स्ट्रॉंग आहे, सगळेच आणि सगळेच, जर मी काही नावं विसरत असेल तर आम सो सॉरी, पण सगळेच आपण इंडिव्हिज्युअली खूप स्ट्रॉंग आहोत. पण जेव्हा आपण सगळे जेव्हा एकत्र येऊन काम करतो आणि एवढं जे आपण सुरुवातीला आमचं कन्व्हिक्शन कमी होतं आणि आता आम्ही एवढे कन्व्हिन्स असतो प्रत्येक सीन मध्ये, नाही आपण जे बोलायला तेच करायचं. सो आय एम व्हेरी हॅपी. हेच ते सर, हेच येते आमचे सर. एवढी चांगली नाही करत फॅमिली छान आहे. सर खूप इमोशनल झाले.
अरे पण ये ना, वेगळं नंतर बोलतोय ती प्रत्येकाला बोलते वेगळं तर बोलायचं नाही. मला एन्जॉय करता यावा म्हणून कैलाशने याराला तर सांभाळलंच, पण त्याचबरोबर हा अख्खा व्लॉग पण त्यानेच शूट केला. व्लॉग तर नंतर झाला, पण हे सुंदर क्षण त्याने कॅप्चर केले. सो त्यासाठी थँक्यू सो मच कैलाश. आणि या सुपर एनर्जेटिक लोकांना भेटून तर मला खूप मज्जा आली. होपफुली व्हिडिओ बघताना पण तुम्हाला खूप मजा आली असेल. आगगाडी बघ ना. आवडली, दाखव मला. मी दाखव. आगगाडी दाखव. आगगाडी. पण आता हे मी खरं सांगतो, हे हा बोलला शशी, पण जर अपग्रेड तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू. सर रागवले असतील कधी आपल्या प्रेमापोटी, पण प्रत्येक आर्टिस्ट म्हणजे त्यांच्यावरती इतकं बरोबर असायचं की त्यातूनही ते सगळ्यांकडनं चांगलं काम करून घेत आले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वात म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की मी गेले 20 वर्ष म्हणजे मी कॉलेजमध्ये असल्यापासून या इंडस्ट्रीमध्ये काम करते. ज्याच्यात मला आर्टिस्टचा जो एक्सपिरियन्स आहे, मी असं नाही म्हणत माझ्याबरोबर सुनील गोडसे, थँक्स अ लॉट. आय लव्ह यू सुनील गोडसे. येस.